चौरस म्हणजे तुमचा स्क्वेअर आला, बरोबर ना? चौकोन बरोबर आहे का? पुस्तकाचा आकार कोणता आहे? त्याला पण मी चौकोन म्हणू शकते का? चौरस आणि चौकोन मध्ये फरक आहे का? आहे ना. चौरस म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय? चारी बाजू समान स्क्वेअर असेल. दोन बाजू समान असतील तर तो रेक्टेंगल म्हणजे आयताकार असेल. पण हे दोन्ही प्रकाराला चौकोन म्हणू शकतो. चौकोन म्हणजे चार कोन आणि चार बाजू असलेले. लक्ष द्या गर्ल्स. So today we are going to study what is a parallelogram. जर का मी याला इकडे दोन रेषा काढल्या, या समांतर रेषा आहेत का? समांतर रेषा म्हणजे काय? वॉटर पॅरलल लाईन्स. ज्या कितीही लांबपर्यंत गेल्या तरी त्या एकमेकांना मिळणार जुळणार आहेत का? नाही. बरोबर ना? समांतर त्या कितीही लांब तुम्ही नेल्या पृथ्वीच्या त्या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या कधीही जुळणार नाही. त्याला आपण बोलतो समांतर रेषा. ती जर रेषा थोडीशी तिरकी असेल तर कुठे ना कुठे जाऊन त्या
PQRS. Okay, so you have got a parallelogram. Now let us see the property. हे तुमचं झालंय बोलता तुम्ही समांतर चौकोनच्या प्रॉपर्टीज काय वैशिष्ट्य काय माहिती तुम्हाला. आता लक्ष द्या. चौरस असेल किंवा आयताकार असेल त्याच्या पण रेषा समांतरच असतात बरोबर ना. बाजू समांतर असतात. मग याच्यात त्याच्यात फरक काय. सप्लिमेंटरी अँगल्स असतात ना. आपण याच्या जागी मोठ्या पॅराग्राफचा वापर करूया. आणि आपल्याला असं मिळालं होतं. ठीक आहे. पहिली प्रॉपर्टी काय आहे की जेव्हा पॅरलल लाईन अरे थोडंसं लक्ष द्या. मला नाही जास्त झाले तुमचं म्हणजे कोणते यायला पाहिजे पाटील उत्तर दिलं पाहिजे ना. विचार करा. एक तर पुढे दोन जाऊ पडले. दोन जर सांगितले आणि गेले दोन तर बस. They make angle of 180 degree. So major angle A plus major angle B is equal to 180 degree. A plus B चा angle किती होतो 180 आणि त्याचे जर B सॉरी D A plus B आणि B plus C हे दोन्हीची पण टोटल 180 येणार आहे. C plus D ची टोटल 180 आणि D plus A ची 180. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय भेटली तुम्हाला ऍडजसेंट अँगल्स म्हणजे शेजारचे जे अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरीचा अर्थ त्याचा असा होतो की त्यांची बेरीज किती होते 180 डिग्री. आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघूया. ऑपोजिट अँगल्स. ऑपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोन बरोबर ना. शब्द बरोबर आहे का. ते पण कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल A angle A is congruent to angle C. विरुद्ध कोन कुठले आले ते मला सांगा उदाहरण. A आणि C आणि हे दोन्ही समांतर कोन असतात. ही दुसरी प्रॉपर्टी आहे बरोबर ना. तिसरी प्रॉपर्टी काय आहे opposite sides are congruent. आता साइड आपण आता बाजू बघूया. साइड कुठले येणार लेफ्ट. हे उदाहरण सांग मला लेफ्ट एक समांतर बाजू सांगा विरुद्ध बाजू. बाजू बाजू काय असते मोठ्याने सांग मोठ्याने बरोबर आहे. AB बाजू बरोबर आहे ना. लेंथ असं देता ना मराठी कसं देता असं घेता ना. आता लेंथ AB घेतले. व्हॉट इज द अपोजिट साइड. म्हणजे या दोन्ही बाजू समांतर आहेत. Opposite sides are also congruent. And the fourth most important property is diagonals bisect each other. Diagonal म्हणजे काय माहिती तुम्हाला काय शब्द याला काय म्हणतात. जर तुम्ही विरुद्ध कोनाच्या मधून रेषा काढल्या याला काय म्हणतात रे. लक्ष आहे का. याला काय म्हणतात डायगोनलला मराठीत काय म्हणतात. दोन कोण विरुद्ध कोनाच्या मधून जर तुम्ही रेषा काढली बरोबर काय. Okay, so these diagonals bisect each other. In any parallelogram, when you draw two diagonals, they bisect each other. What is meant by bisect? That is, they intersect at a midpoint. So let us give name T. And how you will write AT? Suppose length AT, okay, is equal to length TC. बरोबर आहे का. म्हणजे ती बाजू आणि ही बाजू हे समान रेषेमध्ये एकमेकाला नेहमी छाटले. मग तसंच हे आणि दुसरं उदाहरण काय आहे DT is equal to TD. ओके मी तुम्हाला ना प्रश्न विचारले जाते.
अपोजिट साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, म्हणजे विरुद्ध बाजू ह्या सुद्धा समानच असतात. आणि फोर्थ इज डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. जेव्हा दोन्ही डायगोनल एकमेकाला काढतात तेव्हा ते पूर्ण मध्य पॉइंटला काढतात आणि त्याचे दोन्ही समान भाग होतात. ओके, लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल. Suppose this is a parallelogram PQR. Now according to the first property, tell me what was our first property? पहिली property काय होती? Adjacent angles are supplementary. मग उदाहरण सांग मला. म्हणजे शेजारच्या दोन कोणांची बेरीज 180 असते याचं उदाहरण सांग. उदाहरण PQRS मध्ये नाव असेल सांगायचं मला उदाहरण. शेजारचे कोण कुठले आहेत? एक कोण सांगा. कोणते दोन शेजारचे कोण आहेत? बरोबर. पहिली प्रॉपर्टी मध्ये आलं अँगल P प्लस अँगल Q. त्याची बेरीज किती आली? उत्तर द्यायचं पण सगळ्या झोपायला. ओके, now let me take for the second property. दुसरी प्रॉपर्टी काय होती आपली? हा, मी दुसरं आलेलं सारखं नुसतं हे सारखं म्हणायचं नाही त्याला. अँगल तुम्ही टोक म्हणताय का बाजू म्हणताय हे कसं कळणार मला? अँगल S प्लस अँगल R इज इक्वल टू 300. काय 180 सांगा ना. अँगल S प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. करेक्ट. सेकंड प्रॉपर्टी बघतोय आपण. सेकंड प्रॉपर्टी काय होती? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे विरुद्ध कोन हे समान असतात. मराठीत सगळ्यांना कळतं ना, इंग्लिश राहू द्या. बरोबर ना? मग उदाहरण कोणाला सांगता येईल का? विरुद्ध कोन समान असतात याचं उदाहरण कोण देते मला? बरं, मी त्यांना हिंट देते. एक आपण कोन P घेऊया. मग तो कोणत्या कोणाशी समान असणार आहे? अँगल P चा विरुद्ध कोन कोणता आहे? R. व्हेरी गुड. अजून एक उदाहरण सांगा. हा, बरोबर आहे. अँगल S Q. S अँगल S आणि अँगल Q. अँगल S इज कॉन्ग्रुएंट टू SR. काय SR ला काय नाव? अँगल S हा अँगल S इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. तर S नाही म्हणायचं. मग त्याचा रेश काढली तर त्याला पण S Q म्हणतात ना, बरोबर ना? आणि तिसरी प्रॉपर्टी काय होती महत्वाची? अपोजिट साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, म्हणजे आता विरुद्ध बाजू सुद्धा समान आहेत. मला कोणाला साइड लाईन PS. नुसतं PS नाही म्हणायचं. कोणाची समान आहे हे? लेंथ QR. कुठेतरी समजते थोडंफार. त्या लक्षात नाही पडत की हे येणार पैसे म्हणून विसरून जायचं. आणि फोर्थ प्रॉपर्टी काय होती? आपण डायगोनल्स काढले, बरोबर ना?